मित्रांनो, आपण आज नागपूरच्या या बर्डी स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयावर पोहोचलो आहोत आणि इथे महानगरपालिकाच्या चुनावाच्या निमित्ताने इथे पर्चा भरण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे मुलाखत घेण्यात सुद्धा येत आहे आणि हा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आहे. आचारसंहिता लागल्या असताच याला पडद्याने झाकण्यात आला आहे. हा कार्यालय आहे आणि महानगरपालिकाच्या चुनावाची तारीख डिसाईड झालेली आहे आणि त्यानंतर लगबगीने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाजवळ मोठी गर्दी झाली आहे पर्चा दाखल करण्यासाठी आणि वरिष्ठांकडून तिथे मुलाखत घेतली येत आहे आणि त्याप्रमाणे त्यांची मुलाखत घेऊन योग्य व्यक्ती त्यांची निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेतृत्व करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता हा कार्यालयामध्ये लोकांची इथे मोठी गर्दी जमलेली आहे आणि हा या इथे लोकांचं येणं चालूच आहे. तरी पण या कार्यालयामध्ये महानगरपालिकाचे चुनाव आहे आणि चुनावाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये इथे फॉर्म भरणं चालू आहे आणि त्याचप्रमाणे इथे ज्या ज्यांना वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये चुनाव लढत आहेत त्यांना फॉर्म भरून त्यांची मुलाखत घेण्यात येत आहे आणि वरिष्ठाकडून त्यांची एक मुलाखत घेऊन ज्यांना योग्य तो कॅन्डिडेट निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चुनाव लढण्यासाठी त्यांना प्राप्त ठरवण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने इथे मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते सुद्धा आणि ज्यांना वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये लढायचं आहे त्यांनी सुद्धा इथे आपली हजेरी दाखवलेली आहे. फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि कुठे ना कुठे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना चुनाव लढण्याचे त्यासाठी कार्यालयामध्ये मुलाखत घेणं चालू आहे आणि महानगरपालिकेचे चुनाव आहे त्याकरता लगबगीने आणि ताबडतोब अशा मुलाखत घेऊन योग्य त्या व्यक्तीची निवड करण्यात येत आहे आणि मुलाखतीचं देव चालू झालेलं आहे. नुकताच महानगरपालिका चुनावाची तारीख देण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी या बर्डी त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची त्यांची फॉर्म भरणं घेण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची मुलाखत सुद्धा इथे घेण्यात आली आहे. त्याला वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये चुनाव लढण्यास त्यांना पात्र करायला आहे. त्या अनुषंगाने आणि ते मानव साहेब त्यांनी जुळलेले आहे. राजेश साहेब रामटेकर जुळलेले आहे आणि ते प्रभाग क्रमांक 2 या क्षेत्रात त्यांनी आपली दावेदारी प्रस्तुत केली आहे आणि नुकतंच त्यांची आता मुलाखत झाली आहे आणि ते आपल्या चॅनल जुळलेले आहे. काय सांगत आपला पद्धत सांगा. माझं नाव राजेश कौरुजी रामटेके, आनंद कौशल्यनगर पिंपरीमध्ये काम करून नागपूर. मी पूर्वी भारीतमध्ये होतो, त्याच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या पार्टीमध्ये मी निरंतर कार्य करत आहे आणि ह्या पार्टीचे जे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सगळ्यांनी मला प्रभाग 2ची दावेदारी करिता प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते मला तिकीट देतील हे मला निश्चितच वाटते आहे. आता प्रभाग क्रमांक 2ची जे संघटनात्मक वस्तीची आणि प्रभागची जी बांधणी केलेली आहे त्या बांधणीच्या अनुसार मला मुलाखत मी हे प्रथम देत आहे आणि ह्या माझ्या वस्तीमध्ये गडरचे, नळाचे, इलेक्ट्रिकचे, रोडाचे आणि आणखी साफसफाईचे, एज्युकेशनचे, अंगणवाडी नाही आहे, बालवाडी नाही आहे. त्याचप्रमाणे मी याच्या अगोदर म्हणजे हेल्थचे कॅम्प लावलेले आहेत. वोटिंगचे 165 लोकांचे नवीन राशन कार्ड बनवून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे 50 लोकांच्या घरच्या टॅक्स लावून दिलेले आहेत. श्रमिक लोकांचे कार्ड बनवून 1180 लोकांचे कार्ड बनवून दिलेले आहेत.
कधी मागच्या वेळेस म्हणजे जी बाढ आली होती तेव्हा 1280 लोकांच्या प्रथम आपले सन्माननीय कलेक्टर इटनकर साहेबांनी यांना बोलून सर्वांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये हे शासनाकडून भरलेले आहे. आणि निरंतर मी कुठे एखादे ज्याचं कोणी आहे नाही त्यांना त्यांची मोहत माटीसाठी मी सदैव तत्पर आहे. आणि सर्व त्यांच्यावाल्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये मी सहभागी राहत असतो आणि वस्तीतील सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी होऊन सगळ्यांचे कामं करत असतो. जिथं पाणी नसेल तिथं टँकर बोलवत असतो, जिथं साफसफाई नाही तिथं साफसफाई कर्मचारी बोलवत असतो, जिथं गडर चोक झालेली आहे ती मी गडरचे कामं करायला कर्मचारी बोलवून मी चोकिंग करत असतो. आणि आपल्या प्रभागामध्ये जे लाईट बंद झालेले आहेत त्यांना तुरंत म्हणजे लाईट सुरू करून देतो. आताच मी माझ्या दुकानाच्या समोरून जे 18 लाख रुपयाचे MS महानगरपालिकाकडून 14 पोल आणि लाईट लावलेले आहेत. त्याचप्रमाणे स्लमचा जो एरिया आहे त्यामध्ये OCWD ला अप्लिकेशन देऊन अर्ज देऊन मी 14 लाख रुपयाची वॉटर लाईन टाकलेली आहे आणि काल पुन्हा एक 12 लाख रुपयाची वॉटर लाईन सुरू केलेली आहे. असे माझे वस्तीतल्या सर्व SC OBC मुस्लिम सगळे माझ्या कामाने आनंदित आहे आणि त्यांचं सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. रामदेवी साहेब, प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्ही निरंतर असे काम करता. वंचित बहुजन आघाडीचा आहे तुम्हाला पाठिंबा सुद्धा आहे आणि आता तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून वंचितच्या नेतृत्वामध्ये लढण्यासाठी आपण दावेदारी प्रस्तुत केलेली आहे आणि जेमतेम आता तुमची मुलाखत झाली. मुलाखत मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारत आले तुम्हाला? मुलाखत मध्ये हे विचारण्यात आले की तुम्ही ना ह्या प्रभाग 2 मध्ये आतापर्यंत काय केलं, जे माझ्याकडे लिहिलेले होते, डेप्युटेशन दिलेले होते, ज्या फोटोवा काढलेल्या होत्या, ऍक्च्युली त्या सगळ्या म्हणजे त्या माझे जे प्रमुख अतिथी ज्यांनी म्हणजे इंटरव्ह्यू घेतलेला होते त्यांना सर्वांना ते दाखवण्यात आलेले आहेत. वरिष्ठांकडून तुमची मुलाखत घेण्यात आली आहे आणि त्यांचं काय सांगणं होतं तुम्हाला प्रभाग क्रमांक 2 मधून नेतृत्व देणार आहे की काय झालं, त्याच्याकडे सांगणं काय झालं? त्यांनी तर माझ्या कामावर माझ्या केलेल्या सगळे कामामुळे सगळे पदाधिकारी होते सगळे खुश झालेले आहेत आणि त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला B.Pharm देण्यात येईल म्हणून. अगर प्रभाग क्रमांक 2 वंचित बहुजन आघाडीने मला जर समजा पदाधिकाऱ्यांनी जर तिकीट दिली तर मी OBC SC आणि मुस्लिम जे माझ्या पाठीशी आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे निश्चितच जरूर खिचून आणीन आणि मी विजय निश्चितच होईल ही सर्वांकडून मी अपेक्षा ठेवत आहे आणि मी विजय होईलच. वरिष्ठांनी रामटेके साहेबांना प्रभाग क्रमांक 2 साठी नेतृत्व करण्यात येईल असं एक आश्वासन सुद्धा दिलेलं आहे आणि निरंतर ते वंचितच्या मार्गदर्शनामध्ये ते काम करत आहे आणि एक मोठी समाजाची बांधणी सुद्धा करण्याचं काम सुद्धा करतात ते आणि हे आपल्या जरा दिले होते. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब आंबेडकर बागेत बनाओ, हम तुम्हारे साथ है. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. जय 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 भीम, जय भीम, जय भीम. जय 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 भीम.